पण सर्वांनी बघितलं असन की पहिल्याच पावसामध्ये संपूर्ण पुणे शहर या ठिकाणी जलमय झालं होतं। संपूर्ण पुणे शहरातल्या रस्त्यांना या ठिकाणी नदीचं स्वरूप आलं होतं। अनेक नागरिक पुणेकरांना आपला जीव मुठीत धरून या ठिकाणी गाड्या चालवायला लागत होत्या। पावसाळ्यापूर्वी हजारो कोटी शेकडो कोटीचे टेंडर पुणे महानगरपालिकेने काढलेले असताना सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलं अधिकारी 100% पुणे शहरातले नाले साफसफाई झाली। मग या पावसामध्ये पहिल्याच पावसामध्ये संपूर्ण पुणे शहर या ठिकाणी जलमय झालेलं होतं। मग हे टेंडर काढलेले पैसे गेले कुठे हा जाब विचारण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी शिवसेना रस्ते उतरलेले आणि अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोटी आम्ही या ठिकाणी भेट देणार आहोत बसण्यासाठी आणि या ठिकाणी अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी पुणे शहराच्या नागरिकांना लक्ष वेधण्यासाठी जाब विचारण्यासाठी पुणेकरांच्या वतीने या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारणा की दरवर्षी आपण हजारो कोटी शेकडो कोटीचे टेंडर या ठिकाणी काढत असताना मी दरवर्षी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात मध्ये पाऊस झाल्यानंतर आपण बघितलं असताना की बऱ्याच ठिकाणी पाणी घुसलं, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली। हे माहिती असताना सुद्धा ह्या वर्षी पहिल्याच पावसामध्ये एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सगळे रस्ते या ठिकाणी जलमय झाले। ते कुठल्याही ठिकाणी या ठिकाणी नाली सफाई झालेली नाही। जवळ 60%हून अधिक ठिकाणी या ठिकाणी नाली साफसफाई या ठिकाणी रखडलेली आहे। शिवसेना ही जनतेसाठी असते, सत्ता बेता शिवसेनेपाशी चालत नाही। नागरिकांच्या हितासाठी नागरिकांच्या प्रश्नासाठी नेहमी शिवसेना ही रस्त्यावर उतरलेली असते। पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही सत्तेत नाही, परंतु सुद्धा पुणेकरांना जे वेठी धरलं गेलं, पुणेकरांनी जे पहिल्याच पावसामध्ये पुणेकरांना जे मुठीत जीव धरून आपल्याला चालावं लागलं त्याचा जाब विचारण्यासाठी आणि हजारो कोटीचे टेंडर पावसाळ्यापुढे काढलेले कुठे गेले, हा फक्त कागदावर पैसा आहे का, ह्याच्या कोणता भ्रष्टाचारी ह्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे।